राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यात शासकीय आणि पक्षांच्या वतीनं काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये जॉईंट ॲग्रोस्टॅकचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, तर भाजपच्या वतीनं त्यांना कृतज्ञता सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला आहे। धारावी हे देशातील वैशिष्ट्यपूर्ण उद्योग समूहांचं विस्तीर्ण क्षेत्र आणि महत्त्वाचं केंद्र आहे। त्या दृष्टीनं धारावीच्या मूळ संकल्पनेचं जतन करत पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीनं विकास करावा। स्थानिक कारागिरांच्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। बुलढाण्यामध्ये काँग्रेसचा पुन्हा एकदा खिंडार पडलाय। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। 13 जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील यांनी आई लता आणि बहीण करिश्मा यांचे मोबाईल संच फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या मदतीनं लंपास केलेले आहेत। या मोबाईलमध्ये शशांक यानं पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचं आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयामध्ये दिली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या राज्य महिला आयोगावर एकही अशासकीय सदस्य नेमण्यात आलेला नाही। आयोगाच्या कर्मचाऱ्यांची निम्मी पदं अनेक वर्षांपासून रिक्त आहेत। गेल्या 5 वर्षात आयोगाच्या निधीत कपात केली जात असून राज्यभरातून दररोज येणाऱ्या शेकडो महिलांच्या तक्रारी अवघे 3 समुपदेशक हाताळत असल्याची माहिती समोर आली आहे। पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळानं जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील 15 अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती करत सुरक्षा उपाययोजना केलेल्या आहेत। शून्य अपघात विभाग या उपक्रमात उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती महामंडळाचे मुख्य अभियंता राहुल वसईकर यांनी दिली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणं सुरू करणारी इंडिगो एअरलाइन्स ही पहिली कंपनी ठरणार आहे। विमानतळाचं उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता असून पहिली इंडिगो या कंपनीचीच विमानं उडणार आहेत, तर सुरुवातीला रोज 18 विमानांचं टेक ऑफ आणि 18 विमानांचं लँडिंग होणार आहे। अष्टविनायक मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी 148 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारनं बुधवारी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या काळात मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होणार आहे। पंढरीच्या वारी मार्गावर व्हीआयपी गाड्यांना नो एंट्री केली जाणार आहे। तसंच पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पालखीला कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे। वारकऱ्यांच्या सोयीसुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची तयारी अंतिम टप्प्यात आहे। राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचे अनुष्ठान 3 जूनपासून सुरू होणार असून 5 ते 7 जून या दरम्यान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे। पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर आय आधारित वाहतूक उल्लंघन शोध आणि अंमलबजावणी प्रणालीची चाचणी घेण्यात आलेली आहे। या प्रणालीच्या माध्यमातून नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जाणार आहे। प्रणालीचं उद्घाटन होताच तात्काळ एका रॉंग साईडनं प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारावर कारवाई करण्यात आली आहे। बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातून निघणाऱ्या केमिकल आणि धुरामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। संतप्त नागरिकांनी बोईसर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांचे बॅनर लावत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। यापुढे प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी विद्यालयांना घ्यावी लागेल। तसंच नियमित वेळापत्रकानुसार विद्यार्थी सातत्यानं गैरहजर आढळल्यास विद्यालयांची मान्यताच रद्द करण्याचा इशारा शिक्षण खात्यानं दिला आहे। खातेधारकांना सवलतीच्या दरात शासनाकडून ताडपत्र्या देण्यात येत आहेत आणि पावसाळ्यापूर्वी ताडपत्र्या पंचायत समिती वसई यांच्यामार्फत ग्रामपंचायत हद्दीमध्ये उपलब्ध व्हायच्या। मात्र गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना विविध कारणं सांगून शेतकी साहित्य देण्यास टाळाटाळ केली जाते। सध्या बाजारात कांदा आणि बटाट्याची आवक वाढली आहे, त्यामुळे त्यांचे भाव स्थिर असले तरी लसणाचा भाव मात्र वाढलेला आहे। या दरवाढीमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। विविध अवयव प्रत्यारोपणासाठी राज्यात 8,600 रुग्ण प्रतीक्षेत आहेत। त्यामध्ये 6,840 किडनी तर 1,533 लिव्हर रुग्णांचा समावेश आहे। पावसाळ्यात मेट्रोची वाहतूक सुरळीत चालवण्यासाठी MMMOCL तयारी सुरू केलेली आहे। त्यानुसार महत्त्वाच्या 10 स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी विंड वेलॉसिटी एनोमीटर ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे आणि त्याचा उपयोग मेट्रो संचालनाबाबतची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी होणार आहे।
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या पर्यायावर केंद्र सरकार विचार करतंय। वर्मा यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी जळालेली मोठी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या चौकशी समितीनं त्यांच्यावर ठपका ठेवला होता। सेबीच्याच माजी अध्यक्षा माधवी बुच यांना लोकपालांनी हिंडनबर्ग रिपोर्टच्या माध्यमातून झालेल्या आरोपातून क्लीन चिट दिलेली आहे। माधवी बुच यांच्यावरील आरोप निराधार असल्याचं लोकपालांनी दिलेल्या अहवालात म्हटलंय। राज्यमार्ग परिवहन महामंडळानं पार्सल सेवेसाठी संस्थेची नेमणूक केली असताना देखील एसटीचे चालक वाहक आणि हमाल हे संगनमतानं अवैध पार्सल वाहतूक करत असल्याचं आता समोर आलंय। पार्सल सेवेसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदार संस्थेनं याबद्दल एसटीला पत्र लिहून विभागीय स्तरावर अवैध पार्सल वाहतूक तपासणीसाठी अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे। भारतीय रेल्वेमध्ये वेटिंग लिस्ट आता कालबाह्य होणार आहे। रेल्वे अथवा प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट देण्याच्या योजनेवर काम सुरू आहे। 2030 अखेर हे काम पूर्ण करण्याचं रेल्वेचं उद्दिष्ट आहे आणि यासाठी रेल्वे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करत आहे। यामध्ये कोच निर्मितीपासून ते नवी मार्गांच्या विस्तारापर्यंत समावेश आहे। सर्वोच्च न्यायालयानं गेटवे ऑफ इंडियाजवळ जेटी आणि टर्मिनल बनवण्याच्या बांधकामाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिलाय। या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जून रोजी उच्च न्यायालयात होणार आहे। या प्रकरणाचा निर्वाळा तिथेच होईल असं खंडपीठानं स्पष्ट केलं। 2024-25 या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचं उद्दिष्ट गाठणाऱ्या मालमत्ता कर संकलन खात्यानं नवीन वर्षासाठी पुन्हा कंबर कसली आहे। त्यात विभागामार्फत पहिल्या सहामाहीतील मालमत्ता कराची बिलं मुंबईकरांना पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। उत्पादन आणि सेवा क्षेत्रात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 81.4 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 14% वाढ झाली आहे। विशेष गुंतवणुकीपैकी 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे। मुंबई शहराची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी येथे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे। मात्र या प्रकल्पाच्या निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्यानं ही प्रक्रियाच पालिकेनं रद्द केली होती। आता प्रशासनानं पुन्हा नव्यानं प्रक्रिया सुरू केली आहे। केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मॉकड्रिल होणार होतं, मात्र आता ते पुढे ढकलण्यात आलंय। जम्मू काश्मीरच्या सर्व 20 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल पुढे ढकलण्यात आलंय। पुढील तारीख नंतर जाहीर केली जाईल। याबाबत सर्व नागरी संरक्षण नियंत्रकांना आणि संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या। दहिसर भाईंदर उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी खासगी आणि शासकीय जागेवरील 297 झाडांची कत्तल केली जाणार आहे आणि याबाबतची सूचना महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। या प्रकल्पाअंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये 3.5 किलोमीटर उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे। ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथील इस्टेट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे असलेल्या सुमारे 8,994.68 एकर सरकारी जमिनीचे वर्ग 2 मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय महसूल खात्यानं घेतलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे निर्देश दिले। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधील एसीमुळे बंद पडण्याचं प्रमाण वाढतंय आणि तसंच प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि तांत्रिक कारणांमुळे शिवशाही बसचं रूपांतर आता हिरकणी बसमध्ये करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातील 790 शिवशाहीसह पुणे एसटी विभागातील 83 शिवशाही बसचं रूपांतर हिरकणीमध्ये होणार असून याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झालाय। राज्यात 15 दिवस आधीच दाखल झालेल्या मान्सूननं मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। 24 मे ते 27 मे दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत 21 जणांचा बळी गेलाय तर 12 जण जखमी आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनानं दिली आहे। रायगड जिल्ह्यातील 28 धरणात 21 मे रोजी 27% जलसाठा शिल्लक होता। 7 धरणात तर 10% देखील कमी साठा शिल्लक होता। मात्र 4-5 दिवस सलग पडत असलेल्या पावसानं त्यांच्या जलसाठ्यात 11% वाढ झाली आहे। श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद महास्वामी यांचं निधन झालंय। आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ते गुरु होते। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरज गावला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं। महाराष्ट्रात पाऊस आज देखील आणखी जोरदार बरसणार असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलंय। समुद्र खवळणार असल्यानं हायटाईडचा इशारा देण्यात आलाय। पावसाचा जोर पाहता मुंबई ठाण्याला येलो अलर्ट तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडला रेड अलर्ट देण्यात आलाय।
मुंबईत बुधवारी ढगाळ वातावरणामुळे हवेत कमी दृश्यमानता होती. त्याचा परिणाम विमान सेवेवर झालाय. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमानांनी निर्धारित वेळेनंतर तास दीड तास उशिरानं उड्डाण केलं. त्यामुळे विमान प्रवाशांची गैरसोय झाली आहे. केंद्र सरकारनं खरीप हंगाम सुरू होण्याआधीच बळीराजाला गुड न्यूज दिली आहे. अनेक पिकांच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलाय. त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अहिल्यानगरमधील अनेक गावांना मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. या पावसात पिकांचं मोठं नुकसान झालं. या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिले. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केली. दमदार पावसानं मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात गेले काही दिवस सातत्यानं पाऊस पडतोय. मात्र बुधवारी पावसानं विश्रांती घेतली होती. पुढील 2 दिवस घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारपासून हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. भिवंडीमध्ये बरसलेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरलंय आणि त्यामुळे अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरलाय. बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे इमारतीला तडा गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून कर्मचाऱ्यांसह रुग्णांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. गेल्या 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मान्सून विदर्भात दाखल झालाय. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाला देखील पावसामुळे दिलासा मिळालाय. मुंबई एपीएमसीतील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात नुकसानकारक ठरलाय. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे बदलत्या तापमानामुळे हापूस माल लवकर तयार झाला तर तो वेळेवर तोडता आला नाही आणि त्यामुळे हापूसचा दर्जा खालावला. मे महिन्यात पावसामुळे हापूस गळून पडल्यामुळे एपीएमसीतील हंगाम हातून गेलाय आणि यामुळे व्यापाऱ्यांचा 125 कोटींच्या नुकसानाचा फटका बसलाय. जगाला येत्या काही वर्षांमध्ये आणखी विक्रमी उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. ही उष्णता माणसाच्या जीवावर बेतणारी आणि आगीमध्ये वाढ करणारी आणि अधिक असह्य ठरणारी असून जीवघेण्या उष्णतेसाठी सज्ज व्हा असा इशारा जागतिक हवामान संघटना आणि ब्रिटनच्या हवामान खात्यानं दिलाय. बाजारात काजूगरांना वाढती मागणी आहे. 100 रुपये वाट्यावर ओले काजूगर विक्री सुरू आहे. हंगामी भाज्यांमध्ये काजूगराचा समावेश असल्यानं ग्राहकांसह पर्यटकांकडून मागणी होते. मिरज तालुक्यातील दुधगाव येथील पंचकल्याण महोत्सवात महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय. कोल्हापूर, जयसिंगपूर आणि सांगलीतील या 4 महिलांना अटक करण्यात आली. सांगलीच्या जतमध्ये उपजिल्हा रुग्णालयाची इमारत 95% बांधून पूर्ण झाली आहे. मात्र अद्यापही रुग्णालय सुरू होत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे उर्वरित काम तात्काळ सुरू व्हावं अशी मागणी करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यामध्ये अपघातावर आळा घालण्यासाठी सुरक्षा रथाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे गोंदियाद्वारे सुरक्षा रथाचं आयोजन करण्यात आलं होतं. दापोली तालुक्यातील आजरले, आडे, पाडले या परिसराला वादळाचा फटका बसला. अनेक घरांचे पत्रे उडाले. वादळी पावसाच्या भीतीनं ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणातून गेल्या 10 महिन्यात पिण्यासाठी 4 आणि सिंचनासाठी 3 अशी एकूण 7 आवर्तनं सोडण्यात आली आहेत आणि त्यामुळे फेब्रुवारीपासून मे अखेरीपर्यंत धरणाचा जलसाठा 100%वरून घसरून 22%वर आला असून जलसाठ्यात 80% घट झाली आहे. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पालघरमधील पश्चिम किनारपट्टीवरील 6 सागरी पोलीस ठाणे आणि 4 नगर परिषदांना रोबोटिक बोटीचं वाटप करण्यात आलं. ही रोबोटिक बोट रिमोटच्या सहाय्यानं हाताळता येणार आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात उपहासात्मक आंदोलन केलं. प्रणिती शिंदे यांचं सोलापूर ते गोवा प्रवासाचं विमानाचं तिकीट बुक करत आंदोलन करण्यात आलं. सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये विटा इथे त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथे मत्स्य विज्ञान महाविद्यालय बचाव समितीनं तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. अप्पर वर्धा वसाहतीतील अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. बदलापूर पालिकेनं उभारलेल्या बीएसपी घरकुल योजनेतील घरं पावसाळ्यात धोकादायक स्थितीमध्ये आलेली आहेत आणि या 2 वेगवेगळ्या इमारतींमध्ये स्लॅबचा भाग कोसळल्याच्या सलग 2 दिवस घटना घडल्यात. सुदैवानं दोन्ही घटनेत जीवितहानी झाली नाही.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपासून नागपूर महापालिकेच्या 10 झोनमध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले। धोकादायक ठिकाणाची ओळख पटवून अनुचित घटना टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले। सोलापूर हैदराबाद महामार्गावर वाहनांचा भीषण अपघात झाला। बुलेरो चालकाचा ताबा सुटल्यामुळे विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला धडक दिली। स्कूटीवरील 2 महिला जखमी झाल्या। अमरावती महानगरपालिकांच्या 8 शाळांमध्ये खिचडी घोटाळा समोर आलाय। या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून मुख्याध्यापकांना खुलासे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आमदार रईस शेख यांनी भिवंडी मनपा कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली। या आढावा बैठकीत शहरातील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यात आला। पुणे बेंगलोर महामार्गावरील तासवडे टोल नाक्याजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात NHAI कडून सेवा रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्याची उंची यासंदर्भात ठोस उपाययोजना केल्या नसल्यानं 8 दिवसांपासून काम बंद आहे। या संदर्भात NHAIच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिलं। अमरावती शहरात पुढील 6 दिवस वीज पुरवठा बंद राहणार आहे। महावितरणातर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात झाली आहे। दुरुस्तीसाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। राज्यात 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या गोंधळ पाहायला मिळतोय। चंद्रपूरच्या ग्रामीण भागात विद्यार्थी आणि पालकांना अनंत अडचणी येत आहेत। दिलेली वेबसाईट चालत नसल्यानं आणि वारंवार एरर दाखवत असल्यानं महाविद्यालयांनी हात टेकले असून ऑफलाईन प्रक्रिया राबवा अशी मागणी केली जाते। इंदापूर बस स्थानकावर घडलेली घटना केवळ काही तासात उघडकीस आली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित महिलेला आपला मौल्यवान मुद्देमाल परत मिळाला। भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालकपदी साताऱ्याचे भरत पाटील यांची निवड झाली। त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। चोपडा नगर परिषदेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाईचा दावा करण्यात आला होता। मात्र पहिल्या पावसातच हा दावा फोल ठरलाय। मुख्य रस्त्यावरच गटारीचं पाणी आल्यानं ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। भुसावळ पालिकेनं शहरातील अवैध बॅनर पोस्टरसह राजकीय पक्षांचे झेंडे हटवलेत। प्रमुख रस्त्यांवरील बॅनर पोस्टर हटवल्यामुळे रस्त्यांनी देखील मोकळा श्वास घेतलाय। तर विनापरवाना बॅनर लावल्यास पालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी कृपा घाग यांची वर्णी लागली आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। कारण कोकणातील एकमेव नगरपंचायत उद्धव ठाकरे शिवसेनेकडे होती। मात्र शिंदे शिवसेनेनं ताब्यात घेतल्यानं उद्धव ठाकरे शिवसेनेची पाठी आता कोरी झाली आहे। बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स आणि CET आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये असमानता असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय। यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असल्यानं प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारात्मक उपाययोजना करण्याची मागणी महाविद्यालयांनी केली आहे। राज्यात सर्वदूर पावसानं धुमाकूळ घातलाय आणि त्यामुळे शेतशिवारात चिखल झाल्यानं खरीप हंगामपूर्व मशागतींचा खोळंबा झालाय। त्यामुळे यंदा खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाचा फटका पालेभाज्यांना बसलाय। पावसाच्या पाण्यानं पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण वाढलं असून किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक काहीशी वाढली असून दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ उतारात दिसून आले। बाजारात 11,865 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे तर 2,784 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे। राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा होताना दिसून येत आहे। सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1150 रुपये आणि लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1360 रुपये असा दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढली आहे। दरम्यान तुरीच्या दरातही चढ उतार दिसून आले। बाजार समितीमध्ये 13,845 क्विंटल आवक झाली असून त्याला सर्वसाधारण 6,407 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। शासकीय निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी या हेतूनं वैद्यकीय शिक्षण विभागानं बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतच्या सूचना दिल्या। एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। अंगणवाडी केंद्रांना गुणांकनानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे।
नवीन शिक्षण धोरणानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे आणि या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, कला, आरोग्य या विषयांचे गुण पद्धतीऐवजी श्रेणी पद्धतीने मूल्यमापन होणार आहे। मुंबई विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केलाय। भारतातलं पहिलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्रासाठी हा प्रस्ताव पाठवलाय। इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये बुधवारपर्यंत पुणे विभागातील 97,173 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे। त्यात पुणे जिल्ह्यातील 60,204 विद्यार्थ्यांचा समावेश असून पहिल्या फेरीचे अर्ज भरण्यासाठी 3 जूनपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी संध्याकाळी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर करण्यात आला। या परीक्षेत 7 विद्यार्थ्यांनी 100% मिळवलेले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। बुधवारी शहरात 4 रुग्ण आढळलेत। एकूण रुग्णांची संख्या ही 19 इतकी झाली आहे। देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतंय। देशभरात सध्या 1200 सक्रिय रुग्ण आहेत। सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि इथे 325 रुग्ण आहेत। यापैकी 146 रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यानं आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केलेली आहेत। या नव्या उपचार पद्धतीनुसार उपचारात बदल करण्यात आलेले आहेत। रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना रुग्णांना 3 ते 5 दिवस रेमडेसिवीर वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना महापालिकेकडून जारी करण्यात आल्या। जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 विषाणूच्या पुन्हा वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केलेली आहे। WHO मते फेब्रुवारी 2025च्या मध्यापासून जगभरात SARS-CoV-2चे विषाणूमध्ये वाढ नोंदवली जाते। तर आता NB 1.8.1 या व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंगच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं असलं तरी त्याची प्रकरणं वेगाने वाढत आहेत। केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मॉकड्रिल होणार होतं, पण आता ते पुढे ढकलण्यात आलंय। जम्मू काश्मीरच्या सर्व 20 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल पुढे ढकलण्यात आलंय। पुढील तारीख नंतर जाहीर केली जाईल। याबाबत सर्व नागरी संरक्षण नियंत्रकांना आणि संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या। अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत आणि सुरक्षेसंदर्भात ते महत्त्वाची बैठक घेणार आहेत। तर पूंछ आणि नौशेरा इथे देखील दौरा करणार आहेत। जम्मूच्या नरवाल भागातून 3 जिवंत मोर्टार हस्तगत करण्यात आलेले आहेत। सैन्य दलानं परिसर रिकामा करून तातडीनं हे मोर्टार निष्क्रिय केले। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयातून हिमाचल प्रदेशातल्या देहरा इथून एका व्यक्तीला अटक केली आहे। आरोपीच्या मोबाईलमधून हेरगिरीचे काही महत्त्वपूर्ण धागेदोरे तपास यंत्रणांना सापडले।